कुठे शी बंद करते नाही कुठे जाते ते पण विसरले तर बंद. गजब बेइज्जती है. कसे आहात सगळे, बरे आहात ना? जेव्हा मी व्हिडिओ चालू करते ना, नेमकं तेव्हाच कोण ना कोणतरी बाहेरून जात असतं आणि तो आवाज येतो. आज व्हिडिओ करण्याचं कारण असं होतं की आम्ही निघालोय अक्कलकोटला. तर असं वाटलं की चला निघतोच आहे तर एखादं यूट्यूबसाठी व्हिडिओ पण होऊन जाईल. तर मी छोटासा व्लॉग बनवेन. इन पब्लिक मी किती कॅप्चर करू शकेल आणि मी किती बोलू शकेल हे मला माहीत नाही, मला डाऊट आहे. पण कारण आमचं थोडंसं घाई गडबडवालं हे असणार आहे हा प्रवास. कारण आम्ही ऑलमोस्ट 2च दिवसासाठी चाललो आहे. म्हणजे आज रात्री आम्ही निघू, उद्या दर्शन घेऊ, उद्या रात्री लगेच रिटर्न घरी येण्यासाठी निघू. सो गडबड असणार आहे फार. आणि स्पेशली आम्ही सगळे वुमेन्स जातो आहे सगळेच. तर त्यामुळे थोडंसं गडबड असेल. तर मला जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि मी बसली आहे, मी थोडंसं बॅकपॅक करते. आणि मला कितीही लवकर जरी माहीत असलं की मला कुठे जायचं आहे तरी मी निघायच्या 2-3 तास आधीच बॅकपॅक करते. का माहीत नाही पण असंच होतं. तर मी ऑलमोस्ट झाली आहे, इथेच बॅग आहे पण थोडंसं बाकी आहे. आणि आम्ही आता निघू. 11:22ची आमची ट्रेन आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस, जे जातात अक्कलकोटला स्वामींकडे, त्यांना माहितीच असेल. तर नक्कीच बघू. असं काही प्लॅनिंग नव्हतं ॲक्च्युली. मी अचानक निघाली आहे. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे माझ्या आईच्या इथे. तर तिकडे सगळे ते निघाले होते, त्यांचं ऑलमोस्ट प्लॅनिंग झालेलं होतं. पण असं झालं की अचानक मी आणि माझ्यासोबत माझी माऊ आहे. मी तुम्हाला दाखवेल नक्की व्लॉगमध्ये, ते दिसेलच तुम्हाला. सो तिचं असं झालं की अचानक तिला पण जायची इच्छा झालीच. आणि मग ती मला बोलली की तू पण चल माझ्यासोबत, म्हणजे आपण दोघी, जर तिकीट नाही मिळाले तर आपण दोघी बसने जाऊ आणि तिकडे ह्यांना जॉईन होऊ. तर मी बोलली मग माझं आधी असं तळ्यात मळ्यातच होतं. पण अचानक मग तिकीट चेक केलं तर 95% चान्सेस कन्फर्म होण्याचे होते. मी बोलली चला स्वामींची इच्छा असेल तर मग जाऊच, ते बोलवत असतील तर का नाही. तर मग आणि असं बऱ्याचदा होतं, म्हणजे ना आपण कुठे असं प्रिपेअर नसतो जाण्यासाठी, मोस्टली देवाच्या ठिकाणी. पण ते असं म्हणतात ना, जेव्हा बोलवणं असतं तेव्हा कितीही काही होऊ दे, तुम्ही म्हणजे तुमची तयारी असेल नसेल पण ते एक मनातून येतं की नाही बाबा तिथनं आले तर आपण जायला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय पण ते जाणंच होत नाही. म्हणजे काय ना काहीतरी असं अडतंय किंवा काय ना काहीतरी असं आपलं दुसरं कामं असं येतच राहतात. तर मी म्हटलं चला जाऊन, एकाच दिवसाचा प्रश्न. आणि सध्या तरी मी घरीच आहे त्यामुळे मी निघाली लगेचच. तर थोडंसं मेसअप आहे, मी पण थोडीशी अशी अवतारात रेडी नाही आहे. तर आता आम्ही निघू. आणि मला जेवढं इन पब्लिक कॅप्चर करता येईल तेवढं मी नक्की करेन. आणि आम्ही कसं गेलो, कुठे राहिलो, आणि हां, मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला नक्की आमचा किती खर्च झाला, काय झाला, कारण ही इन बजेट ट्रिप असणार आहे आमची. म्हणजे मला तरी असं वाटतं, कारण आम्ही सगळ्या लेडीज आहोत अगेन. आणि तुम्हाला तर माहीत आहे की लेडीज असल्यावर त्या प्रॉपर काटकसर करूनच ट्रिप प्लॅन करतात. वायफळ खर्च होत नसतो. तर मी नक्की सांगेल, म्हणजे जर तुम्ही ॲज अ कपल किंवा एकटे जाणार असाल तर तुम्हाला नक्की हेल्प होईल. किंवा तुम्ही 1 दिवसासाठी जाणार असाल तर तुम्हाला नक्की हेल्प. ऑलमोस्ट सगळे 99% लोक अक्कलकोटला जाऊन आले असतील. पण ज्यांना जायची इच्छा असेल तर ते असं जाऊ शकतात. आणि आत्ताच दत्त जयंती होऊन गेली 4 तारखेला आणि आज आहे 7 तारीख. हां, तर मग आम्ही गाणगापूरला सुद्धा जाणार आहे दत्तांच्या दर्शनाला. तर तिकडे गर्दी असेल नसेल आम्हाला थोडा डाऊट आहे, पण आम्ही जाणार, कारण ते एका दिवसामध्ये 2 प्लेसेस आहेत ते होऊ शकतात. तर आम्ही निघतोय आता 10:30 वाजेपर्यंत. 11:22ची ट्रेन आहे, मी तुम्हाला बोलली. तर माझी बॅकपॅक झाली ऑलमोस्ट आणि निघतोय. निघाल्यावर मी पुन्हा एकदा भेटेन तुम्हाला. आणि काय माहीत नाही, पण उद्या डायरेक्ट सोलापूरला सुद्धा भेट होऊ शकते. पण मी ट्राय करेन की नक्की ट्रेनमध्ये
किंवा काही कॅप्चर करता आलं तर मी नक्की ट्राय करेन. ओके, तर चलो बाय. मी थोडीशी बॅग पॅकिंग उरली आहे माझी, ती आटपून घेते आणि मी निघते. बाय बाय. चला मी येते थोड्या वेळाने. डब्यातून भेटायला येते, डब्यातून सोबत जायचं आपल्याला. बाय बाय. दोघींचं अचानक ठरल्यामुळे डब्बा वेगळा मिळाला आणि विजू सोडायला आला होता आणि 2 तास ट्रेन लेट होती यार. खूपच अति वैताग आला होता. फायनली ट्रेन आली. फायनली नंबरच नाही त्या ट्रेनचा. B2 आहे हा. हो आला हा बघ. 12:11:05. चला बाय बाय. किती तासाने ट्रेन आली आपली? प्रॉपर 1 तास 40 मिनिटाने ट्रेन आली प्रॉपर. कसं वाटतंय स्टेशनला थांबून 2 तास? तुला कसं वाटतं स्टेशनला? आणि तुला सोडायला आल्याचा पछतावा झाला. त्या लोकांच्या डब्यामध्ये ॲडजस्टमेंट होते का बघायला जात होती आणि इथे हा स्पेशल कॅबिन कोच. आणि इथे 6 वाजता आम्ही त्यांच्या डब्यात गेलो होतो एकत्र उतरण्यासाठी, पण त्यांच्या इथे बसायला जागाच नव्हती, म्हणून ते लोक आमच्या डब्यात आले परत आणि म्हणजे आम्हाला एकत्र उतरता येईल. आणि खूप छान वातावरण होतं सोलापूरचं, म्हणून मी क्लिप घेतले. खूप छान दिसत होतं शेती वगैरे सगळं, वरून AC ट्रेन आणि बाहेरचं थंड वातावरण. खूप थंडीने हालत खराब झाली होती. सोलापूरला जाल तर तयारीत जावा. सो आम्ही 7:30 पावणे 8ला पोचलो, कारण ही ट्रेन पोचते 7:45ला, पण 2 तास लेट असल्यामुळे 1 तास असा तिने कवर केला होता, पण आम्ही पोचलो वेळेवर. पुढचं स्केड्यूल थोडंसं चेंज झालं आमचं पण. आता आम्ही गाणगापूरला चाललो. आम्ही पाठी बसलो. हा बरोबर. गाणगापूर चाललो. हा अनुजा एवढी सिरियसली बोलली ना गाणगापूरला आणि अगं जरा प्रेमाने बसले गाणगापूरला तिघींनी. पाठी बघता का तिघींनी? या तिघी पुढे बसले, कारण हे ना उलटीवाले मेंबर्स आहेत. राजराय मठ मध्ये थांबलो. चहा प्यायला थांबतोय, पण चहा कुठे भेटत नाहीये. कडचा नाश्ता खाल्लाय. फुकटचा नाश्ता हा शब्द वापरल्यामुळे तिने मला खूप लेक्चर दिलं आणि म्हणजे मोफत असा शब्द वापरला पाहिजे होता किंवा फ्री असं तिचं म्हणणं होतं. ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये असं फ्री असतं. ते मी तुम्हाला एक शॉर्ट इंट्रो करून देते सगळ्यांचा. आणि आमच्या चहा येईपर्यंत आम्ही टाइमपास करत होतो बस, बाकी काय नाही. ओके, तर त्या अनिता वहिनी होत्या आणि ही माझी सख्खी मामी आहे इथे. आणि ही आहे ती पुढची नूतन ताई आहे, जो माझा भाऊ आहे चिंतन, त्याची मम्मा. आणि ह्याच्या इथेच सांगते, रेड साडीवाल्या होत्या त्या प्राजक्ता वहिनी होत्या आणि या अनुजा वहिनी आहेत. आणि ही माझी माऊ आहे. तुम्हाला स्टॅच्यू अँड मास्क मध्ये ज्या बाई मुलुंडला राहते ते या, ते ही बाई कोरोनावाल्या. हा असंच वाटतं, कंटिन्यू मास्क मध्ये. आणि कुठेही झोप लागू शकते अशी व्यक्ती. आणि इथे एकमेकांची मिमिक्री करायला चालू झाल्या. आणि इथे नूतन ताई अनुजा वहिनींची ऍक्टिंग करून दाखवत होती. आम्ही काय सांगितलं की चला आपल्या सगळ्यांना त्या साईडला जायचंय, बरोबर. तर ह्या मॅडम काय बोलतात, हे मला झोपायचंय. मग तिला म्हटलं घे झोप. आणि झोपेत बोलली कशी? मला झोपायचंय. तुम्ही जा, तुम्ही जा. आणि सगळं निघाल्यावर तुम्ही सगळेच चालले, मग मी काय करू? चल मग चल ही आहे ती आमची. पण झोप बघ. चहा 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 चहा. अगं बाई, मग कॉफीला एकटाच कारण आम्हाला चहा
फ्री भेटली नव्हती तिकडे ना, चहा फ्री नव्हती भेटली. आणि इथे आम्ही आता नॉन स्टॉप गाणगापूरच्या दर्शनाला निघालो होतो आणि मध्ये असं खूप छान छान वाटत होतं म्हणून मी छोटे छोटे क्लिप्स घेतले. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. हा गाणगापूरचा जो मेन गेट आहे सगळ्यांना माहितीच असेल. तर इथून मॅक्स 15-20 मिनटं लागतात मे बी. तर आम्ही अशा प्रकारे छान आमचं दर्शन झालं. मला जमलं तर मी फोटोज नक्की शेअर करेन. इथे मस्त रस्त्यामध्ये आम्हाला सूर्यफुलाची शेती दिसली. खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर असं डोळ्यांना दिसणारं हे दृश्य होतं. खूप छान होतं. आणि आम्ही गाणगापूरवरून दर्शन करून निघालो आमच्या मेन मोटिव्हला, जिथे आम्ही अक्कलकोटला निघालो. आणि आम्हाला जाताना पदयात्रासुद्धा दिसली आणि खूप छान एका लाईनीत सगळे असे चालत होते. ते बघताना सुद्धा खूप सुंदर वाटत होतं. आणि आम्ही अक्कलकोटला निघालो होतो रिटर्न गाणगापूरवरून. मला सगळीकडे व्हॉइस ओव्हर द्यायला लागतो आहे. आमच्या बायकांचा आवाज म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट असं चिवचिव ऐकायला येईल म्हणून मी व्हॉइस ओव्हर टाकते. आम्ही टमटममध्ये बसलो होतो खंडोबा आणि समाधीचं दर्शन करण्यासाठी. तुम्हाला माहीतच असेल चोळप्पा महाराजांचा वाडा आहे इथे, त्यांचं घर आहे. सो त्याचे थोडेसे क्लिप मी घेतले आणि ते येऊन खूप प्रसन्न वाटतं. असं म्हणजे इथल्या वाईब्स असं व्यक्तच नाही करू शकत अशा आहेत. आणि ते चोळप्पांची 5वी पिढी बसली होती त्यांच्या दर्शन. आणि मग आम्ही बसलो वटवृक्ष मंदिरात. इथे आल्यावर आमच्या दिवसभराचा थकवाच जणू निघून गेला. फारशी गर्दी नव्हती कारण दत्त जयंती नुकतीच होऊन गेली होती आणि आम्ही वीकडेमध्ये सुद्धा आलो होतो त्यामुळे. आणि इतकं सुंदर दर्शन झालं आहे. अक्षरशः गाभाऱ्यात आम्ही अर्धा तास तरी उभं होतो पण कोणीच बोललं नाही की पुढे चला वगैरे. खूप म्हणजे मन प्रसन्न झालं आहे. आणि इथे हॉटेल होतं जिथे आम्ही स्टे केला, राजेराय आश्रम. म्हणजे हे भक्तिनिवास सारखंच आहे पण इन बजेट आम्हाला बसलं कारण आम्ही दिवसभर रूममध्ये नव्हतो. आम्हाला फक्त फ्रेशन अप होऊन बॅग ठेवून आम्हाला चेंज करून निघायचं होतं. रात्री येताना बॅग्स घेतल्या, दॅट्स इट. त्यामुळे 700 रुपयामध्ये आम्हाला हा भेटला. प्रत्येकीला 100 रुपये पकडा. याचे रूमचे क्लिप्स नाही काढले पण रूम पण खूप नीट अँड क्लीन होते. वॉशरूम कॉमन आहे त्यांचे पण तुम्ही जसं हे बघताय तसंच खूप छान आहे. अगदी पण क्लीन आहे, छान आहे, बाहेरून छान आहे. वॉशरूम कॉमन आहेत. तो आता आम्ही चाललोय. आमची ट्रिप एंड झाली आहे. ना चलो. खाली उतरले होते आम्ही, दोघीच राहिलो होतो. लॉक करून आम्ही निघालो. पण हे खूपच छान आहे आणि बिल्डिंग आहे मोठी त्यामुळे काय टेन्शन नाही. खूप रूम्स आहेत. बाय बाय. सोलापूर स्टेशनच्या जवळच हे तुळजाई खानावळ आहे. ह्यांचं घरातच ह्यांनी चालू केलं आहे छोटंसं पण इतकं टेस्टी आहे ना. म्हणजे आत असल्यामुळे याबद्दल कोणाला फारसं माहीत नाही पण ह्यांचं गुगलवर आहे, नक्की चेक करा जाऊन. ह्यांची गुगलची रेटिंग बघून मी गेली होती जेव्हा मी फर्स्ट टाईम गेली होती म्हणून मी या सगळ्यांना खूप असं बिंदासपणे नेऊ शकली. आणि इथे प्रॉपर घरच्यासारखं हे गरम गरम कंटिन्यू आणून देतात. ज्वारीच्या बाजरीच्या भाकऱ्या तुम्हाला हवं ते मिळतं इथे. फक्त थोडं थांबावं लागतं कारण हे गरम गरम आणून देतात. पण खूपच सुंदर चव आहे इथली, खूप सुंदर आहे. हॅलो. तर ॲक्च्युली आम्ही जेवल्यानंतर मी व्हिडिओ घ्यायलाच विसरली कारण आम्ही तिथेच गाडी ड्रॉप केली आणि नंतर मग आम्ही तिथून चालत आलो. तसं जे खानावळ होतं ना ते खूप जवळ होतं स्टेशनच्या. तर मग आम्ही तिकडनं चालत आलो फटाफट. आणि ट्रेन लवकर येते सोलापूरला कारण ती तिकडनं निघते. तर आम्हाला सगळं चेक करायचं होतं की कुठे आहे आमचा डब्बा वगैरे. मग आम्ही लवकरच आलो आणि त्या गोंधळामध्ये मी ते व्हिडिओ घ्यायलाच विसरली. आणि आज सकाळी आता 6:30 वाजलेत, काहीतरी 7 वाजलेत. म्हणजे आम्ही 6:30ला आलो आणि 6 वाजता ऑलमोस्ट स्टेशनला ट्रेन होती.
साडेपाचपर्यंत तिचा टाईम असतो ठाण्याला यायचा, पण थोडंसं 15-20 मिनटं पुढे मागे होती. जसं मी तुम्हाला बोलली की आयटनरी असा प्लॅन नव्हता केला, पण मी तुम्हाला बोलली होती की व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगेल की आमची ही ट्रिप जी आहे ती इन बजेट कशी झाली. म्हणजे तुम्ही जर थोडेच नेमकेच जण जाणार असाल तर तुम्हाला हेल्प होईल. ऑलमोस्ट सगळे अक्कलकोटला जाऊन आलेत, बऱ्याच जणांना माहिती आहे की कसं जायचं, काय कुठे राहायचं, पण तरी जे नवीन जाणारे असतील त्यांना नक्की माझा व्हिडिओ बघून हेल्प होईल असं मला वाटतं. कारण खूपच इन बजेट झाली आमची ही ट्रिप आणि स्वीट अँड शॉर्ट झाली. आम्ही सगळ्या लेडीज असल्यामुळे आम्ही प्रॉपर म्हणजे सगळं बुकिंग वगैरे आम्ही सगळं आधीच सगळं करून गेलो होतो. आम्हाला तिकडे जाऊन असं काय शोधाशोध किंवा असं काही करावं नाही लागलं. तर आम्ही इथून जे आम्ही गेलो ते आम्ही पहिली गोष्ट तर आम्ही ट्रेनने गेलो, सिद्धेश्वर एक्सप्रेस. ती तुम्हाला माहीतच असेल सगळ्यांना. तर सिद्धेश्वर एक्सप्रेस जी आहे ती ठाण्यातून म्हणजे आता 11:22ला निघते, पण ट्रेन खूप लेट होती, ऑलमोस्ट 1.25 तास लेट होती. असं कधी होत नाही फारसं, पण मी गेली आधी पण यावेळेस ती लेट होती बऱ्याच. आणि तिकडे आम्ही 6 वाजता पोचलो. त्यानंतर आता मी तुम्हाला इथे मी साईडला टाकेल की ट्रेन तिकीटची प्राईस आणि आमच्या गाडीची आम्ही जी गाडी बुक केली होती त्याचे चार्जेस, आम्ही रूम बुक केला होता त्याचे चार्जेस, हे सगळं मी तुम्हाला इन शॉर्ट इथे साईडला टाकेल. आता मी तुम्हाला जसं जसं सांगत जाते की मग आम्ही नंतर गाडी बुक केली होती ती आम्हाला सोलापूर स्टेशनला घ्यायला आली आणि तिथून आम्ही 7:30ला निघालो. तर मग तिकडनं आम्ही जे हॉटेल स्टेसाठी बुक केलं होतं, स्टे म्हणजे आमचा तसा नव्हताच, आम्हाला फ्रेशनअप होऊन चेंज करून निघायचं होतं दर्शनाला लगेचच. तर आम्ही तिकडे ते सगळं झाल्यावर आम्ही निघालो तिथून 10:30ला निघाल्यावर आम्ही गाणगापूरला फर्स्ट गेलो. कारण असं होतं की गाणगापूर ते सोलापूर स्टेशन खूप मॅक्स आहे, ऑलमोस्ट 4 आवर्स लागले असते. आणि तसं बघता अक्कलकोट ते सोलापूर 1 तासामध्ये आपण पोहोचून जातो, 1.25 तासामध्ये. तर तुमचं डिपेंड आहे तुम्ही कसं ट्रॅव्हल करताय त्यावर. तर आम्ही फर्स्ट गाणगापूरला गेलो. तिकडनं आम्ही 2:30 वाजता निघालो, कारण ते 2-2 तासाचं अंतर आहे जाऊन येऊन. मग तिथे आम्हाला फारसा वेळ नाही लागला कारण एवढी गर्दी नव्हती. मोजून 10-15 मिनटात दर्शन झालं. तिथून आम्ही निघाल्यानंतर 2:30ला आम्ही इथे 4 वाजता आलो. 4:30ला आम्ही आलो. त्याच्यामध्ये आम्ही अर्धा तास थांबलो असेल फक्त जेवायला. आणि फारसे हॉटेल नाही आहेत तिकडे, पण एक शांभवी म्हणून आणि आम्ही जे थांबलेलो ते आशीर्वाद म्हणून असं होतं. एवढं काही म्हणजे ठीकठाक असं जेवण होतं. तर आम्ही तिकडनं आलो 4:30ला. तिथनं नंतर आम्ही खंडोबाला गेलो आणि नंतर समाधीला गेलो, दर्शन घेतलं तिकडे. आणि मग तिथून आम्ही वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो आम्ही तिथून. आणि तिकडे आम्ही असं काही कोणाला शॉपिंग करायची नव्हती, मग तिकडे आम्ही पण दर्शन घेतलं. आमचा मेन उद्देश हा होता की आम्ही आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जास्त वेळ स्पेंड करू शकू. तर आम्ही ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तास मेन जे मठ आहे वटवृक्षाचं तिकडे होतो. गाभाऱ्यात मस्त खूप छान दर्शन झालं, तुम्ही बघितलंच असेल. आणि असं म्हणजे गर्दी वगैरे किंवा पळपळ अशी काही झाली नाही. तर खूप छान दर्शन झालं. तिथून आम्ही नंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, फ्रेशनअप झालो, रिटर्न आणि चेंज करून आम्ही निघालो. इन बजेट ऑलमोस्ट 3,500 ते 4,000 असा प्रत्येकीला पर पर्सन खर्च गेला. त्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग, राहणं म्हणजे ट्रॅव्हलिंग, तुमचा स्टे, तुमचं पूर्ण लंच अँड डिनर आणि आमचं म्हणजे इवन आम्ही इथून स्टेशनवरून ट्रेनने गेलो तो पण ट्रॅव्हलिंगचा खर्च आमचा त्यामध्ये आला. म्हणजे खूपच इन शॉर्ट इन बजेट आमची स्वीट अँड शॉर्ट खूप छान लेडीज आम्ही सगळे होतो कम फॅमिली अशी ट्रिप झाली. आणि जेवढे सगळे माझ्यासोबत होते ते आम्ही सगळे एकाच बिल्डिंगमध्ये राहतो, नेबर्स कम फॅमिली असे आहोत. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये ते दिसत राहतील सेम चेहरे, कारण आम्ही एकत्र राहतो. त्यामुळे खूप छान वाटलं, खूप मजा आली. आता नक्कीच आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळे.